नमस्कार. मी प्राध्यापिका नैना पंजे. आज आपणासमोर B.Ed कोर्स अंतर्गत येणाऱ्या 205 या कोर्ससाठी जॉग्राफी या विषयासाठी MCQचा पाठ क्रमांक 3 या ठिकाणी सादर करत आहे. मानव व त्याचे पर्यावरण यांचा आंतरक्रियेचा अभ्यास करणे म्हणजे भूगोल ही व्याख्या यांनी मांडली. फेअरग्रीव, गॉप्सिल, सर मॅकेंडर व कोपर्निकस. याचा अचूक पर्याय आहे सर मॅकेंडर. भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णनाचे शास्त्र. या संकल्पनेत खालील बाबींचा अभ्यास केला जातो: खनिजे, उद्योगधंदे, प्राणी जीवन, मानवी जीवन, वसाहती, दळणवळण, मानवी जीवन, सांस्कृतिक उपक्रम, वेशभूषा, भाषा, मानवी जीवन, भूपृष्ठ रचना, सागरी प्रदेश, स्वरूप व हवामान. प्रश्नांमध्ये जर आपण बघितलं तर भूगोल म्हणजे पृथ्वीच्या वर्णनाचे शास्त्र आहे. पृथ्वी कशी आहे, पृथ्वीचे वर्णन ज्यामध्ये अपेक्षित आहे त्या ठिकाणी खालील पर्यायांपैकी ड या पर्यायाचा समावेश होतो, कारण यामध्ये भूपृष्ठ रचना, सागरी प्रदेश, त्यानंतर स्वरूप आणि हवामान यांचा संदर्भ या ठिकाणी देण्यात येतो. त्यानंतर भूगोलाचे स्वरूप हे आंतरविद्याशाखीय स्वरूप आहे, कारण भूगोलाचा अभ्यास करताना इतर विषयांचा आधार घ्यावा लागतो. भूपृष्ठावर घडणाऱ्या घडामोडींचा मानवी जीवनावर परिणाम कसा होतो याचा भूगोलात अभ्यास केला जातो. भूगोल विषयाच्या अभ्यासात शास्त्रोक्त पद्धतीने कारणमीमांसा सिद्ध केली जाते. याचा पर्याय आणि वरील सर्व योग्य पर्याय आहे ड, कारण भूगोलाचा अभ्यास करत असताना आपण गणित, अर्थशास्त्र, कला, विज्ञान यासारख्या विषयांचा सुद्धा समवाय त्या ठिकाणी साधत असतो. भूपृष्ठावर घडणाऱ्या विविध घडामोडींचा मानवी जीवनावर परिणामांचा अभ्यास करणारे हे एक शास्त्र आहे. त्याचबरोबर शास्त्रोक्त पद्धतीने सिद्धता त्या ठिकाणी स्पष्ट केली जाते आणि म्हणून वरील सर्व घटक या ठिकाणी हा योग्य पर्याय आहे. खालील योग्य जोड्या जुळवा. इथे शाखा व उपशाखा दिलेल्या आहेत. प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, आर्थिक भूगोल, जीवभूगोल शास्त्र, प्राणी भूगोल, सागरशास्त्र, लोकसंख्या भूगोल, वाहतूक. यापैकी पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. म्हणजेच प्राकृतिक भूगोल हे सागरशास्त्राशी संबंधित आहे. मानवी भूगोल यामध्ये लोकसंख्या भूगोलाचा समावेश होतो. आर्थिक भूगोलामध्ये वाहतूक या घटकाचा समावेश होतो आणि जीवभूगोलशास्त्रामध्ये प्राणी भूगोलाचा समावेश होतो. विधान अ, भूगोल म्हणजे एकात्मतेचे शास्त्र ही भूगोलाची आधुनिक संकल्पना आहे. विधान ब, भौतिकशास्त्रे आणि सामाजिक शास्त्रे यांच्यात घडून येणाऱ्या आंतरक्रिया व त्याचा मानवी वर्तनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास भूगोलात केला जातो. दोन्हीही वाक्य वाचल्यानंतर आपल्या असे लक्षात येईल की हे दोन्हीही विधानं योग्य आहेत. मग आता पर्याय काय? विधान 1 अचूक असून विधान ब अचूक आहे. विधान अ बरोबर असून विधान ब मात्र विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. विधान अ बरोबर व विधान ब हे विधान अचे अचूक स्पष्टीकरण आहे. विधान अ व विधान ब दोन्ही चूक आहेत. यातील योग्य पर्याय आहे क. विधान अ बरोबर आहे आणि ब हे त्याचे योग्य स्पष्टीकरण आहे. खालीलपैकी ही उद्दिष्टे भूगोल विषय अध्यापनाची माध्यमिक स्तरावरची उद्दिष्टे आहे. माध्यमिक स्तरावरचा विद्यार्थ्यांचा जो वयोगट आहे तो या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे. जग आणि मानवी जीवन याबाबत विद्यार्थ्यांचा दृष्टिकोनात विशाल करणे, भौगोलिक ज्ञानाचा उपयोग भौगोलिक प्राप्त परिस्थितीत करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे, भूगोलाच्या अभ्यासासाठी उपयुक्त कौशल्यांचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे आणि वरील सर्व घटक हे उद्दिष्टे आहेत भूगोल अध्यापनाची आणि तीही माध्यमिक स्तरावरील. म्हणून ड हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. चिकित्सक विचार करणे व समस्यांची उकल करण्याचे कौशल्य वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे हे भूगोल अध्यापनाचे उद्दिष्ट खालीलपैकी या स्तरातील आहे. चिकित्सक विचार व समस्यांची उकल ही एका विशिष्ट वयोगटातले विद्यार्थी जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात. म्हणून पर्यायांपैकी उच्च माध्यमिक स्तर, माध्यमिक स्तर, उच्च माध्यमिक स्तर आणि यापैकी नाही यातील उच्च माध्यमिक स्तर हा क पर्याय या ठिकाणी योग्य आहे. भूगोल विषयाचा खालील विषयांशी अनुक्रमे अधिक समवाय साधला जातो. भूगोल विषय शिकवत असताना जास्तीत जास्त समवाय ज्या विषयांशी येतो त्यानुसार या ठिकाणी क्रम लावण्यात आलेला आहे. त्यामध्ये इतिहासशास्त्र, गणित, अर्थशास्त्र, भाषा, इतिहास, गणितशास्त्र, अर्थशास्त्र, भाषा, इतिहासशास्त्र, गणित, अर्थशास्त्र, कार्यानुभव, इतिहास, कला, कार्यानुभव शास्त्र आणि भाषा.
भूगोलाचा इतिहासाशी सगळ्यात जास्त जवळचा संबंध आहे. आपण एक वाक्य नेहमी ऐकत असतो, इतिहास जो आहे तो इतिहास हा विषय, इतिहासातील जे कालखंड आहेत हे कालखंड भौगोलिक घटना कशामुळे घडल्या हे समजून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. त्यातील महत्त्वाच्या बाबी, महत्त्वाची अनुभव, दाखले, उदाहरणं ही त्या ठिकाणी महत्त्वाची ठरतात. शास्त्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी सिद्धता प्राप्त केली जाते. गणितीय याच्यामध्ये लोकसंख्येची घनता असेल, जन्ममृत्यू दर असेल, याच्यासाठी गणितीय प्रक्रिया केली जाते. अर्थशास्त्राचा संबंध त्या ठिकाणी निश्चितच आहे आणि कार्यानुभव याचासुद्धा संबंध त्या ठिकाणी आहे आणि म्हणून क हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. भूगोलातील जनन, मर्त्यता, विवाह, स्थलांतर, परिवर्तन व सामाजिक गतिक्षमता हे घटक भूगोलाशी खालील विषयाशी समन्वय साधतात. भूगोल व समाजशास्त्र, भूगोल व राज्यशास्त्र, भूगोल व लोकसंख्याशास्त्र, भूगोल व अर्थशास्त्र. जनन, मर्त्यता, विवाह, स्थलांतर, परिवर्तन व सामाजिक गतिक्षमता हे सर्वचे सर्व घटक लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे आणि म्हणून भूगोल व लोकसंख्याशास्त्र हा क पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय आहे. खालील योग्य जोड्या जुळवा. शाखा आणि घटक. मानवी भूगोल, प्रादेशिक भूगोल, खगोलीय भूगोल, प्रात्यक्षिक भूगोल आणि प्राकृतिक भूगोल. नैसर्गिक विभाग, नकाशे, सामाजिक आर्थिक भूगोल, पृथ्वीची गती आणि अवकाश हे काही घटक आपल्या भूगोल विषयामध्ये आहेत की ज्यांचा कोणत्या शाखेशी संबंध येतो हे आपण या ठिकाणी बघायचे आहे. यामध्ये पहिला पर्याय आहे क 1 क 2 ब 3 ड 4 अ 5 ई. याप्रमाणे काही पर्याय या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर याचा योग्य पर्याय आहे मानवी भूगोल म्हणजे सामाजिक आर्थिक भूगोल, प्रादेशिक भूगोल म्हणजे नैसर्गिक विभाग, खगोलीय भूगोल म्हणजेच या ठिकाणी अवकाशीय भूगोलाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो, प्रात्यक्षिक भूगोल म्हणजे नकाशांचा अभ्यास आणि प्राकृतिक भूगोल म्हणजे पृथ्वीची गती यांचा अभ्यास प्रामुख्याने या शाखेमध्ये येतो आणि म्हणून पर्याय क्रमांक ड हा योग्य पर्याय आहे. विषय संरचनेचे पुढील फायदे आहेत. विषयातील घटकांची माहिती एका दृष्टिक्षेपात मिळते. आशय घटकांच्या अभ्यासक्रमातील स्थान समजते. घटकाचा इतर घटकांशी असणारा परस्पर संबंध कळतो आणि वरील सर्व हे याचे योग्य उत्तर आहे. स्त्री पुरुष समानता हा गाभा घटक भूगोलातील या घटकातून अधिक प्रभावीपणे रुजवता येईल. तर स्त्री पुरुष समानता हा गाभा घटक आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 10 गाभा घटक निश्चित करून देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता हा गाभा घटक आपल्या आशयातून आपण रुजवणे अपेक्षित आहे आणि म्हणून इथे पर्याय आहेत अवकाश भरारी, मंदभू हालचाली, मानवी वस्ती, अंटार्क्टिका खंड. तर पर्याय क्रमांक अ, ब, ड हे तिन्ही पर्याय हे प्राकृतिक घटकांशी संबंधित आहे, त्याचबरोबर प्रात्यक्षिक घटकाशी संबंधित आहे. परंतु स्त्री पुरुष समानता हा मानवी घटकाशी संबंधित असल्यामुळे मानवी वस्ती हा क पर्याय या ठिकाणी योग्य आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी हे सर्व धर्म सहिष्णुता या मूल्याचे उद्दिष्ट नाही. या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झाली आहे. सर्व धर्म सहिष्णुता असं त्या ठिकाणी हवे होते. सर्व धर्म समभाव ही भावना निर्माण करणे, मानवाला मानवतेचा संदेश देणे, मुलांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करणे, देशाचा विकास घडवून आणणे. तर सर्व धर्म सहिष्णुता या मूल्याचा उद्देश हा सर्व धर्म समभाव ही भावना निर्माण करणे हा मुख्यतः आहे. म्हणून पर्याय क्रमांक अ बरोबर. विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धा वाढीस लागू नये यासाठी खालीलपैकी अधिक या मूल्याची रुजवणूक करणे आवश्यक ठरेल. श्रमप्रतिष्ठा, वक्तशीरपणा, संवेदनशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केल्यास विद्यार्थ्यांमधील अंधश्रद्धा जी आहे ती दूर होऊन घडलेल्या घटनेचे योग्य कारण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि म्हणून ड हा पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय आहे. स्वतःच्या क्षमता, मर्यादा, आवडीनिवडी जोपासण्याचे कौशल्य या जीवन कौशल्यातून साध्य होऊ शकते. स्वजागृती, सहानुभूती, चिकित्सक विचार आणि निर्णय घेणे. सहानुभूती ही इतरांप्रती असू शकते. चिकित्सक विचार हे आपले स्वतः केलेले तार्किक विचार असतात आणि योग्य परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता ही सुद्धा एक जीवन कौशल्य आहे. स्वजागृती हे असं एक जीवन कौशल्य आहे की ज्याच्यामध्ये व्यक्ती ही स्वतःचं सॉर्ट ॲनालिसिस करत असते आणि म्हणून स्वतःच्या क्षमता, मर्यादा, आवडीनिवडी जोपासण्याचं कौशल्य हे स्वजागृती ह्या अपर्यायातून होऊ शकतं. एखाद्या विद्यार्थी
कौटुंबिक पातळीवर किंवा मित्रपरिवाराचा अतिशय जवळचा व मनमिळाऊ असेल तर त्यामध्ये खालील कौशल्याचा विकास झालेला आहे असं म्हणता येईल. ताणतणावाचे समायोजन, भावनांचे समायोजन, आंतरवैयक्तिक संबंध आणि सहानुभूती. या ठिकाणी थोडंसं गोंधळात टाकणारी परिस्थिती या ठिकाणी आहे. एखादा विद्यार्थी कौटुंबिक पातळीवर किंवा मित्रपरिवाराचा अतिशय जवळचा व मनमिळाऊ असेल, म्हणजे या ठिकाणी व्यक्तींमधील संबंधांचा विचार मुख्यतः इथे करायचा आहे. भावभावनांचे समायोजन या ठिकाणी घडूनच येते, परंतु जास्त जवळचा संबंध हा आंतरवैयक्तिक संबंध या कौशल्याशी निगडित आहे, म्हणून क पर्याय हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे. एखाद्या विद्यार्थ्यांचे वक्तृत्व खूप चांगले असेल व गरिबांना न्याय मिळवण्यासाठी तो प्रखर मत मांडत असेल तर त्या विद्यार्थ्यामध्ये अनुक्रमे खालील या जीवन कौशल्यांचा विकास झाला आहे असं आपण म्हणू शकतो. आंतरवैयक्तिक संबंध, निर्णय क्षमता, प्रभावी संप्रेषण, समानुभूती, प्रभावी संप्रेषण, ताणतणावांचे समायोजन, प्रभावी संप्रेषण, भावनांचे समायोजन. वरील वाक्य जर आपण ऐकलं तर एखाद्या विद्यार्थ्याचे वक्तृत्व खूप चांगले असेल, वक्तृत्व चांगले म्हणजे त्याचं भाषेवर प्रभुत्व आहे, व गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी तो प्रखर मत मांडत असेल. गरिबांना न्याय मिळवून देणे म्हणजे त्यांच्या गरिबीमध्ये असणाऱ्या अडचणींशी तो समरस झालेला आहे, याचाच अर्थ समानुभूती. दुसऱ्याचं दुःख स्वतःचं आहे हे समजून घेणे व त्याच्यासाठी त्यांना मदत करणे म्हणजे समानुभूती. म्हणून ब हा पर्याय, प्रभावी संप्रेषण व समानुभूती हा ब पर्याय या ठिकाणी योग्य आहे. चांगल्या पाठ्यपुस्तकाची लक्षणे खालीलप्रमाणे: अद्ययावत आशय, आकर्षकता, आकडेवारी मर्यादित व बिनचूक, मानसिक क्षमतेनुसार माहिती. तर वरील चारही पर्याय हे आवश्यक आहेत चांगल्या पाठ्यपुस्तकाच्या लक्षणांमध्ये, म्हणून ड पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय आहे. एखाद्या घटकाचे संरचनेतील स्थान निश्चित करण्यासाठी खालीलपैकी या बाबींचा विचार करावा लागतो. घटकाचा संबंध कोणत्या भूक्षेत्रातील हवामानाशी येतो, त्याचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो, त्या हवामानाबाबत पाठात कोणत्या स्वरूपांचा आशय आहे, वरील सर्व या ठिकाणी पर्याय आहे वरील सर्व, कारण घटकांचा संबंध हा भूक्षेत्रातील कोणत्या हवामानाशी येतो याचा अभ्यास त्या ठिकाणी करणं अपेक्षित असतं, मानवी जीवनावर त्याचा परिणाम अभ्यासणं गरजेचं असतं, आणि हवामानाबाबत पाठात कोणत्या स्वरूपाचा आशय दिलेला आहे तो पूरक आहे की नाही हेही त्या ठिकाणी बघावं लागतं, आणि त्याच्यावरून संरचनेतील स्थान त्याचं निश्चित करता येतं. म्हणून वरील सर्व हा पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय आहे. एखाद्या अध्यापकाने भूगोलातील घटकाची अध्यापनासाठी निवड केल्यानंतर त्याने खालील बाबी अनुक्रमे करणे क्रमप्राप्त आहे. अध्यापकाने त्या घटकाची उद्दिष्टे ठरवावी, अध्यापकाचे प्रत्यक्ष कार्य करणे, अध्यापनाचे कार्य करणे, घटकांद्वारे साध्य होणारी भौगोलिक उद्दिष्टे निश्चित करणे, विद्यार्थ्यांमध्ये होणारे अपेक्षित बदल निश्चित करणे. पर्याय क्रमांक यामध्ये जर सगळ्यात पहिले कुठल्याही एखादी बाब आपल्याला करायची असेल तर त्या ठिकाणी आधी आपले उद्दिष्टे निश्चित पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा प्रथम क्रमांकाला असणार आहे. पण दिलेल्या पर्यायांमध्ये प्रत्येक ठिकाणी 1 हा पर्याय प्रथम क्रमांकाने आहे, आणि म्हणून पुढील पर्याय जो आहे तो घटकांद्वारे साध्य होणारी भौगोलिक उद्दिष्टे निश्चित करणे. आपण जो भाग या ठिकाणी शिकवणार आहोत तर त्याची भौगोलिक उद्दिष्टे कोणती असणार आहे ही आधी आपली निश्चित असणं गरजेचं आहे. अध्यापनाचे प्रत्यक्ष कार्य करायचं आहे, त्याच्यासाठी आधी आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित बदल कोणते आहेत हे आधी आपल्याला निश्चित करावं लागेल, आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षित बदलांनुसार आपल्याला अध्यापनाचे नियोजन करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे, आणि अध्यापन करणं त्याच्यानंतर आवश्यक आहे. म्हणून 1, 3, 4 आणि 2 असा हा पर्याय असणारा ब हा पर्याय तो योग्य पर्याय आहे. खालीलपैकी या घटकातून 10 गाभा घटक निश्चित करण्यात आले आहेत. विद्यापीठ शिक्षण आयोग, कोठारी आयोग, मुदलियार आयोग व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 10 गाभा घटकांचा समावेश हा करण्यात आलेला आहे. खालील घटक हा आशय विश्लेषणासाठी महत्त्वाचा नाही. या ठिकाणी नकारात्मक विचारलेलं आहे, आशय विश्लेषणासाठी महत्त्वाचा नाही. घटकाचे नाव, गुणधर्म, रचना, व्याख्या, पुस्तकाची किंमत व साध्य होणारी मूल्ये. तर यातील क हा पर्याय योग्य पर्याय आहे. पाठ्यपुस्तकातील अक्षरांचा आकार प्रमाणानुसार असावा, कारण पुस्तकाची जाडी वाढवून किंमत वाढवावी. मुलांना सहजपणे वाचता येईल व ठळक दिसेल. लेखकाला अधिक लेखन करण्याचे समाधान मिळण्यासाठी यापैकी नाही. यातील
योग्य आणि आदर्श उत्तराचा जर विचार केला तर कोणताही शिक्षक हा जाडी वाढवावी किंवा किंमत वाढवावी म्हणून पुस्तकातील अक्षराचा आकार मोठा करेल असे होऊ शकत नाही, तर मुलांना सहजपणे वाचता येईल व ठळक दिसेल याचा विचार तो मानसशास्त्रीय दृष्टीनेही त्या ठिकाणी करेल, म्हणून ब हा पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय आहे. पाठ्यपुस्तकाचे तेच शीर्षक अधिक प्रभावी ठरते जे प्रमाणापेक्षा अधिक मोठे असते, आकर्षक असते, आशयाला अनुसरून असते आणि यापैकी नाही. ज्यावेळी पाठ्यपुस्तक विश्लेषण आपण करत असतो त्यावेळीसुद्धा मुखपृष्ठावर असणारे टायटल म्हणजेच शीर्षक हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचे कार्य करतं की ज्याच्यामधून प्रत्यक्ष पुस्तकामध्ये काय आशय दिलेला आहे याचा दृष्टिकोन एक तयार होत असतो आणि म्हणून पाठ्यपुस्तकाचं शीर्षक हे आशयाला अनुसरूनच असावं, म्हणून क पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. इयत्ता 6वीच्या भूगोल अभ्यासक्रमाची रचना करताना भाषाशैली ही खालीलपैकी यावर आधारित नसते. भाषाशैली तंत्रशुद्ध असावी, भाषाशैली सुलभ असावी, भाषाशैलीत जास्त कठीणपणा असावा, भाषाशैलीत लहान वयोगटाचा विचार व्हावा. निश्चितच इयत्ता 6वीचा विद्यार्थ्यांच्या संदर्भात कोणताही प्रश्न या ठिकाणी आल्यानंतर पहिले त्यांचा वयोगट लक्षात घेणं गरजेचं असतं, कारण मानसिक क्षमता, बौद्धिक क्षमता ह्या त्या वयोगटानुसार ह्या वेगवेगळ्या असू असतात आणि म्हणून भाषाशैलीत जास्त कठीणपणा हा लहान वर्गातल्या विद्यार्थ्यांमध्ये नसतो, म्हणून क हा पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय आहे. अशा प्रकारे आज आपण भाग 3 या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. याच्यानंतर भाग क्रमांक 4 ज्याच्यामध्ये आपले 100 प्रश्न पूर्ण होत आहेत तो भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. माझा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.